सकाळची वेळ होती. पावसाने नुकतीच विश्रांती घेतली होती. रस्त्यावर मातीचा वास दरवळत होता. पुण्याच्या उपनगरातल्या त्या छोट्याशा बसस्टॉपवर स्नेहा उभी होती. हातात फाईल, डोळ्यात स्वप्न आणि मनात थोडी भीती. आज तिचा नोकरीचा पहिला दिवस होता. त्याच बसस्टॉपवर थोड्या अंतरावर आदित्य उभा होता. साधा शर्ट, चेहऱ्यावर शांत हास्य. तो एका NGOमध्ये काम करत होता. समाजासाठी काहीतरी करायचं हीच त्याची ओळख होती. बस आली. गर्दीत दोघेही एकमेकांवर आदळले. सॉरी, स्नेहा पटकन म्हणाली. इट्स ओके, आदित्य हसून म्हणाला. तो एक क्षण फार साधा होता, पण आयुष्य बदलणारा होता. त्या दिवसानंतर ते दोघे नेहमीच त्याच बसमध्ये भेटू लागले. सुरुवातीला फक्त स्मित हास्य, मग हळूहळू बोलणं सुरू झालं. स्नेहा IT कंपनीत काम करत होती. मोठी स्वप्न, करिअर, आत्मनिर्भर होण्याची जिद्द. आदित्य मात्र वेगळ्या जगातला, झोपडपट्टीतील मुलांना शिकवणारा, वृद्धांसाठी मोफत औषधं मिळवून देणारा. तुला पैशांची चिंता नाही का? स्नेहाने एकदा विचारलं. आदित्य हसला. पैसे गरजेचे आहेत, पण समाधान त्याहून महत्त्वाचे आहे. त्या उत्तरात स्नेहाला काहीतरी खोलवर जाणवलं. मैत्रीचं रूप हळूहळू प्रेमात बदलू लागलं, पण कुणीच ते उघडपणे कबूल केले नाही. एका संध्याकाळी नदीकाठी बसले असताना आदित्य म्हणाला, स्नेहा, आयुष्य खूप अनिश्चित आहे, पण जर कोणासोबत चालायचं असेल तर ती व्यक्ती मनाने श्रीमंत असावी. स्नेहाने त्याच्याकडे पाहिलं आणि ती व्यक्ती समोर बसली असेल तर? तिने हळूच विचारलं. तो क्षण शब्दांविना सगळं सांगून गेला. पण प्रत्येक प्रेमकथेप्रमाणे इथेही अडथळे होते. स्नेहाच्या घरच्यांना आदित्य मान्य नव्हता. NGOमध्ये काम करतो, पगार किती आहे? उद्या तुला सुख देईल का? वडिलांचा सवाल. आईची काळजी, समाजाचा दबाव, नातलगांचे टोमणे. स्नेहाला निवड करावी लागणार होती. प्रेम आणि प्रतिष्ठा. घरच्यांच्या दबावामुळे स्नेहाने आदित्यपासून थोडं अंतर ठेवायला सुरुवात केली. फोन कमी झाले, भेटी बंद झाल्या. आदित्यने विचारलं नाही, तक्रार केली नाही. तो फक्त म्हणाला, तू आनंदी राहा, एवढंच मला हवं आहे. त्या एका वाक्याने स्नेहा आतून तुटली. काही महिन्यांनी आदित्य गंभीर आजारी पडला. किडनीचा आजार. NGOमधील सहकारी, थोडेफार पैसे, पण उपचार महागडे होते. ही बातमी स्नेहापर्यंत पोहोचली. ती धावत हॉस्पिटलमध्ये गेली. आदित्य बेडवर शांत पडला होता. मी तुझ्याशिवाय राहू शकत नाही, स्नेहाने रडत सांगितलं. आदित्यच्या डोळ्यात पाणी आलं, पण चेहऱ्यावर समाधान होतं. स्नेहाने ठाम निर्णय घेतला. तिने घरच्यांसमोर उभी राहून सांगितलं, तो गरीब नाही, तो माणूस श्रीमंत आहे आणि मी त्याच्याशिवाय लग्न करणार नाही, असं स्नेहाने सांगितलं. पहिल्यांदाच घरात शांतता पसरली. वडिलांनी दीर्घ श्वास घेतला. जर तुझं सुख त्यातच असेल तर आम्ही आड येणार नाही. लग्न साधं होतं, मंडप लहान होता, लोकही थोडी होती, पण प्रेम अपार होतं. आदित्य आजारातून सावरत होता. स्नेहाने त्याचा हात धरला. हे लग्न लोकांसाठी नसेल, ती म्हणाली, हे लग्न आपल्यासाठी असेल. आज ते दोघं NGO चालवतात. स्नेहा आपली नोकरीही करते. संध्याकाळी झोपडपट्टीतील मुलांसोबत अभ्यास. आयुष्य सोपं नाही, पण खरं आहे. शेवटचा संदेश. हे लग्न मोठ्या हॉलमध्ये झालं नाही. हे लग्न सोन्याने मढवलं गेलं नाही. पण या लग्नात प्रेम होतं, समजूत होती आणि एकमेकांसाठी उभं राहण्याचं धैर्य होतं. म्हणूनच एक लग्न असंही. व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.